नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर तो आज अखेर दिवस आला आहे, आनंदाचा, उत्साहाचा, म्हणजे तो प्रकट दिन. तर आजच्या दिवशी आपल्याला खूप छान सेवा करायची आणि छान केली आहे तुम्ही, आय होप. तर इथे छान आम्ही वस्त्र पण आणलं होतं गुढीपाडव्याच्या दिवशी स्वामींना. आपली स्वामीची मूर्ती खूप छोटी असल्यामुळे छोटंसं वस्त्र आणलं. तर ह्या पिवळ्या कलरचं, तर स्वामींना पिवळा कलर खूप आवडतो, त्यामुळे मी ह्यावेळेस पिवळ्याच कलरचं स्वामींचं वस्त्र आणलेलं आहे. खूप छान दिसत होते स्वामी आणि आज मी खरंच खूप छान आनंदात सोहळा पार करण्याचा मी प्रयत्न केला आणि कसा साजरा केला तर ते तुमच्यासोबत मी आज दाखवण्याचा प्रयत्न करते. सर्वप्रथम आपल्या गणेशांची स्थापना केली, म्हणजे सुपारी ठेवून, तर सुपारी म्हणून गणपतीची स्थापना केली. तर इथे सर्वप्रथम आपल्याला गणेशांची पूजा करायची असते. आपण कोणतीही पूजा करताना आपण गणेशांचं वंदन केल्यावर आपण दुसरी पूजा करू शकतो. तर इथे सर्वप्रथम ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः असे करत पूजा स्थापना केली. त्यानंतर त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य पण दाखवायचा आणि हळदी कुंकू व्हायला आहे गणेशांना. आणि त्यानंतर आपल्या पूजेला स्वामी महाराजांच्या अभिषेकला सुरुवात. आपले महाराज म्हणजे एक महान संत व गुरु होते, ज्यांच्यावर लाखो भक्तांची श्रद्धा आहे. अक्कलकोटी निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांचाही श्री दत्तात्रय यांचे चौथे अवतार मानले जाते. त्यामुळे अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ दर्शनाला वेगळेच महत्त्व आहे. आजच्या दिवशी अक्कलकोटमध्ये खूप मोठ्या उत्साहात प्रकट दिन साजरा केला जातो. खूप मोठा उत्साह केला जातो. म्हणजे यंदाच्या 31 मार्च 2025 म्हणजे सोमवारी रोजी आपला स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणजे श्री स्वामी समर्थांची जयंती महोत्सव साजरा केला जातो. आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा 169वा हा प्रकट दिन आहे. म्हणजे आपला जी काही प्रकट दिन झालेला आहे काल, तर तो 169वा प्रकट दिन होता. आणि श्री स्वामी समर्थ प्रकट दिन हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. तर आजच्या दिवशी खूप छान सेवा केली, मंत्र जाप केला, दिवसभर नामस्मरण जरी केलं तरी आपली सेवा आपल्या महाराजापर्यंत नक्की पोहोचते. तर स्वामी समर्थ महाराजांची शिकवण, त्यांचे आशीर्वाद सर्व भक्तांसाठी एक प्रेरणा ठरते. त्यांचे वचन ऐकताना भक्तांना मानसिक शांती, स्वामी समर्थांची आत्मविश्वास प्राप्त केल्यावर आपल्याला आपली सेवा खरंच जी काही सेवा करतो तर ते स्वामीपर्यंत नक्की पोहोचते. तर आजच्या दिवशी आपल्याला अन्नदान नक्की करा, गरजूंना आपल्या अन्नदान द्या. प्रत्येक स्वामी मठात जाऊन आपल्याला एवढं आपल्या हातून जे काही घडल तर त्यांना प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटा. आज स्वामी समर्थाच्या मठात जाऊन आरतीला हजर राहावा. खरंच आज खूप छान दिवस आहे आणि आपल्या जेवढी सेवा आहे तेवढी चांगली सेवा आपल्या म्हणजे जी काही सेवा आहे ती महाराजापर्यंत नक्की पोहोचते. तर बघू शकता, जेव्हा अभिषेक केला ना तर इतकी मूर्ती उजळून आली ना, म्हणजे खूप छान मूर्ती दिसत होती. तर तुम्ही बघू शकता, मी इथे कॅमेरासुद्धा समोर घेतला तर इतकी छान स्वामी दिसत होते, ती मूर्ती एकदम उजळून आल्यासारखं. तर इथे मी गळती लावली आणि इथे गंगाजल टाकलं त्या पाण्यामध्ये आणि त्यानंतर हे अभिषेकसाठी इथे गळती लावली. त्यानंतर आपल्याला पुढची सेवा करायची आहे. आता पहिला अभिषेक करून घेतला. त्यानंतर आपल्याला जी काही सेवा करायची असेल तर सर्वप्रथम मी ते स्वामी स्तवन म्हटलं. त्यानंतर गणेश अथर्वशीर्षम, पुरुष सूक्त, स्त्री सूक्त हे सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं. तर त्या पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे. तर इथे छान अशी सेवा झाली आणि स्वामी समर्था आज सेवा करूनच घेतली, कारण माझ्या तब्येत खराब होती. असं मनात विचार आला होता की आपण ही सेवा उद्या करू, कारण खूप ताप आलेला मला. पण काय माहिती, आपण संकल्प केलेला असतो. तर ते आज मी इथं संकल्प केला होता की माझा 11व्या दिवशी उद्यापन करायचं, कारण आज पारायणाचा माझा शेवटचा पण दिवस होता आणि उद्यापन पण होतं. तर मी ते स्वामी मठात पण जाऊन आली आणि म्हणजे सकाळीच गेली होती लवकर, कारण नंतर गर्दी असती. त्यामुळे मी सकाळी लवकरच हजेरी लावली मठात आणि तिथे केळी वगैरे नेऊन दिली आणि खूप छान दर्शन, जास्त थांबली नाही कारण खूप गर्दी होती. त्यानंतर घरी आल्यावर नंतर ही सगळी सेवा केली. तर आज खरंच खूप ताप आलेला होता, पण खरंच आज संकल्प केला होता आपण करायचंच आहे म्हणून आज. तर आज छान पूजा झाली आणि खूप मस्त, म्हणजे जे काही आहे तर साधी सिंपल ही अभिषेक केला, जास्त काही नाही केला. त्यानंतर स्वामीचा अभिषेक केला. तर ते तुम्ही बघू शकता. तर त्यांना हिना अत्तर खूप आवडतं, त्यामुळे हिना अत्तर लावलं.
त्यानंतर नवीन वस्त्र खूप छान दिसत होते स्वामींना आणि ते वस्त्र लावले. मला खरं तर इथे सिंहासन आणायचं होतं त्यांना बसण्यासाठी, पण ते मला काही अवेलेबल भेटलं नाही ते व्यवस्थित माझ्या घरापाशी, कारण खूप मोठे सिंहासन होते आणि आपली मूर्ती छोटी असल्यामुळे तिथे शक्य नव्हतं. तर असे त्यांना अष्टगंध लावला, त्यानंतर वस्त्र फार सगळं घातलं. खूप छान दिसत होते स्वामी आणि साधे सिंपल हे मी आज उद्यापन हे केलं होतं आणि नैवेद्यामध्ये जास्त काही नव्हतं, म्हणजे खीर केलेली होती. त्यांना जी काही रोजचं त्यांना घेवड्याची भाजी खूप आवडती, तर ते नैवेद्य नक्की आज दाखवायचा असतो, तर तेही मी केलं होतं. तर असं साधं सिंपल नैवेद्य केला होता. तर इथे बघू शकता ते स्वामीचे वस्त्र आणि स्वामींना पिवळा कलर खूप आवडतो, त्यामुळे पिवळ्या कलरचंच वस्त्र आणलं होतं मी. तर असे छान त्यांना सजवलं आणि जेवढं शक्य होईल तेवढं साधं सिंपल हा सोहळा पार पाडला. त्याची आजची उद्यापनाची सांगता पण झाली, म्हणजे पारायणाची सांगता झाली. खूप छान पारायण पण झालेलं आहे. तर ही सेवा महाराजांनी खरंच करून घेतली, त्यामुळे खरंच खूप छान वाटतं. असं श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीशी राहो. जे काही संकट आहे तर ते आपले दूर व्हावं आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, आनंद असाच नेहमी राहावं. प्रकट दिन सोहळा आपला जप केला श्री स्वामी समर्थाचा. श्री स्वामी समर्थाची पूर्ण सेवा झाली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.